विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास 2 प्रकरण 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे 3 गट शोधा व ते संबंधित घटकापुढे लिहा। अ. दगडी हत्यारे अश्मयुग। आ. तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग। इ. लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोहयुग। प्रश्न क्रमांक 2, पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा। 1. तांबे, सोने, लोखंड हे काळानुसार योग्य क्रमाने असे घटक आहेत। सोने, तांबे, लोखंड। आ. ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग। उत्तर आहे अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग। प्रश्न क्रमांक 3, पुढील घटनांचे परिणाम लिहा। अ. तांबे या धातूचा शोध मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले। आ. चाकाचा शोध मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात करता आली व व्यापार वाढला। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। इ. लिपींचे ज्ञान व्यापाराच्या व उत्पन्नाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली। प्रश्न क्रमांक 4, टिपा लिहा। अ. धातूंचा वापर मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला, परंतु सोने निसर्गतः अतिनरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग नव्हता। त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला। या काळात मानवाने तांबे या धातूपासून अवजारे बनवली, वापर केला। या युगाला ताम्रयुग म्हणतात। त्यानंतर मानवाने लोखंडाची हत्यारे वापरू लागल्यावर त्यास लोहयुग नाव दिले। आ. नागरी समाजव्यवस्था नवाश्मयुगातील कृषी संस्कृती व नागरी संस्कृतीचा पाया आधारलेला होता। कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा व त्यावर आधारलेल्या सामूहिक आचार आणि उत्सव यांना नागरी संस्कृतीत महत्त्व प्राप्त झाले। या समाजव्यवस्थेत नगरामध्ये भव्य मंदिरे उभारली गेली। नगराच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हाती एकवटले। मंदिराचे प्रमुखपद व राजपद हे एकाच व्यक्तीकडे गेले। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।